करा आम्हाला. आमचा एवढा त्रास होत असेल तर आम्ही जातो घर सोडून. मग जा ना एकदाची. बोलत बसलीस तर जायची कधी? आई साहेब कुठे बी जाणार नाहीत. अरे कधीतरी समजून घे. जाऊ दे या बाईला. ही एकटी बाई गेली ना तर अख्खी पिढा जाईल घराची. कधीतरी जाऊ दे तिला. बाबा तुम्ही शांत व्हा, काही बोलू नका. अधिपती तुम्ही शांत व्हा, आता कुणीच काहीच बोलू नका. यांनी जे केलंय त्याला क्षमा नाहीये, म्हणून मी बाबांना शब्द दिला. तुमच्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती मी मास्तरींबद्दल. अधिपती तुम्ही चिडू नका. मी काय म्हणते ते ऐका नीट. मी हा विषय अर्ध्यावर सोडणार नाहीये. तुम्ही कधी विषय सोडता? नाहीच सोडला पाहिजे. असं मग आता काय विषय आहे तुमचा? सत्य. सत्य? हो सत्य. आणि ते मी सगळ्यांसमोर आणणार. कसलं सत्य? दादाजी काय बाहेर काय चाललंय? किंवा बजरंग काय बजरंगचं काय? तो आला ना घरला. काय बजा इथं आलाय? हा ना. अरे देवा, बजरंग कसं पाहिजे तडमडलंय आता इथं? हे हे आहे सत्य. ह्यो कसा आलाय तू? तर आता अधिपती थांबा थांबा अधिपती. ह्यो कसा काय आलाय? ह्याला कोणी ओंक्या? तू इथं कसा? तुला तर सोडत नाही. तू इथं कसा आला? थांबा अधिपती. अधिपती थांबा. उगा चिखलात दगड फेकू नका. आणि काय सुनबाई, हे सत्य आहे तुमचं? याला का बोलिवलंय घरी? याला तर आपण तुरुंगात टाकला होता ना व. आमच्यावर या घरावर डूब धरून आहे हो. ए ओंक्या, ए ह्यो माणूस मला आता आई साहेब ह्यो नजरेसमोर नको, नाहीतर मी याचं काय करून ठेवीन. ओंक्या तू कसा? पोलिसांना फोन कर. पोलीस नको. मी जातो. थांब इथं. तू कुठे चाललास? ओंक्या यार तू पोलिसांना फोन कर. तू वेळ का नको ना पोलीस. एक मिनिट. तू ह्याला कसं काय घेऊन आलंस? ते जेलमधून सुटलं कसं काय? सगळं कळेल तुम्हाला अधिपती. त्यासाठीच बोलवलंय मी बजरंगला इथे. सांग बजरंग, जे काही सत्य आहे ते सांग. सगळ्यांना सांग. अधिपतींनाही कळलं पाहिजे काय सत्य आहे ते. आपण बोललो ना काल. म्हणजे तुम्ही बोलला ह्याच्या संग का? कुणीकडं? तुम्ही ह्याला कसं काय भेटला? आणि तुम्ही तर म्हणला ह्यानं तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ना, त्रास दिला ना ह्यानं तुम्हाला. मग आणि मला न सांगता तुम्ही ह्याला कशाला भेटाल? काय झालं असतं म्हणजे? काय चाललंय काय तुमचं? मला सांगा काय चाललंय? मी सांगते तुम्हाला, सगळं सांगते. अधिपती हॉस्पिटलमध्ये हा आला होता, मला त्रास देण्यासाठी आला होता. तेव्हा मी त्याचा व्हिडिओ काढला होता. तेव्हाच मला कळलं होतं की हा माझ्या मनात नाहीये, हा प्रत्यक्ष येतोय आणि मुद्दाम येतोय. मला त्रास देण्यासाठी. हे तर यो करतच होता तुमच्या लग्नाच्या आधी पण, नाही का? हा बरोबर बोलतात आई साहेब. ह्यो त्रास देतोच ना. हो, पण त्याचा त्रास त्याला जेलमध्ये घातल्यानंतर थांबला होता. माझ्यासाठी बजरंग हा विषय संपला होता अधिपती. पण
हा जेलमधून बाहेर कसा आला, हॉस्पिटलमध्ये येत होता, याचं मला नवल वाटलं म्हणून मी या गोष्टीचा पाठपुरावा केला. हा मला जे कळलं ते आता तुम्हालाही कळायला हवं असं मला वाटतंय, म्हणून मी याला इथे बोलवते. काय कळलं तुम्हाला? याच्यावर काय विश्वास ठेवायचा? ह्यो तर गुन्हेगार आहे. गुन्हा करणं याचा बिझनेसच आहे. 4 पैशांसाठी हा कुणाला उचलू पण शकतो, कुणाचा जीव बी घेऊ शकतोय आणि खोटं बी बोलू शकतोय. बरोबर, 4 पैशांसाठीच काम करतो तो, पण तेच 4 पैसे त्याला कोण देतंय हे जाणून घ्यायचंय आपल्याला. सुनबाई, तुम्ही लई मोठी चूक करताय. झालेली चूक सुधारतेय मी. पश्चाताप होईल तुम्हाला. खरं बोलून पश्चाताप नाही होत मॅडम. हे बघा, आम्ही काय म्हणतोय, घरचा मामला आहे, आपण घरातच सोडू. आता हा फक्त घरातला मामला राहिलेला नाहीये तुमच्यामुळे. अहो पण म्हणजे घरच्या मामल्यात आपण काही गुन्हेगाराला गोवायचं काय? तुम्ही गावलाय. काय आम्ही? आता बास करा तुमचा खोटेपण. त्यानं सगळं कबूल केलं. हा आता सगळं खरं सांगणारे, आता बास करा तुमचा खोटेपणा. काय कबूल केलं यानं? सांग बजरंग, सांग ना, खरं सांग. भुवनेश्वरी मॅडमच तुला जेलमधून बाहेरही काढत होत्या आणि पुन्हा आताही सोडत होत्या, बरोबर ना? सांग ना, खरं सांग. त्यांनी तुला दुबईला पाठवण्याचंही कबूल केलं होतं. त्याच तुला हॉस्पिटलमध्ये पाठवत होत्या, मला त्रास देण्यासाठी पाठवत होत्या. सांग सगळ्यांना, खरं सांग. यात भुवनेश्वरी मॅडमचाच हात होता ना? कबूल कर आता. बजरंग तू बोल, खरं बोल. तू घाबरू नकोस, तू कोणालाही घाबरू नकोस. काय चाललंय काय तुमचं? तुम्ही ह्याची साक्ष घेताय? ह्याची लायकी आहे का आई साहेबांचं नाव तोंडातनं काढायची? अहो अधिपती, तुमच्या आई साहेबांनाच विचारा खरं काय ते. भुवनेश्वरी मॅडम, मला आता सगळं सत्य कळलंय. यानं सांगितलंय मला. यानं सगळं कबूल केलंय. आता आपल्यासाठी हेच चांगलंय की तुम्ही तुमचे सगळे गुन्हे, सगळ्या चुका, सगळी कारस्थानं सगळ्यांसमोर कबूल करा. बाबांची माफी मागा आणि स्वतः हे घर सोडून निघून जा. मी अधिपतींसाठी जे काही केलंय त्याची आठवण ठेवून मी तुमच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करणार. पण जर तुम्ही हे स्वतःच्या तोंडानं कबूल केलं नाहीत आणि बजरंगकडून आम्हाला ऐकायला मिळालं तर मात्र मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेन, हे नक्की. तुम्ही काय करताय सुनबाई? तुमच्या तोंडानं पहिल्यापासून सगळं कबूल करणार आहात की याला सांगू देत? काय कबूल करू आम्ही? हा, तुम्हाला माहित नाही तुम्ही काय केलं ते? काय केलं काय आम्ही? तेच जे तुम्ही केलंय. आम्ही काही केलंच नाही. हो, किती खोटं बोलताय तुम्ही. दादांत खोटं बोलताय. आम्ही खरंच बोलतोय. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही याला जेलमधून बाहेर काढत नव्हता, तुम्ही याला हॉस्पिटलमध्ये पाठवत नव्हता, मला वेडी ठरवायचं आणि इथे बाबांशी लग्न करायचं, हा तुमचा प्लॅन नव्हता? हवेत गोळ्या झाडू नका हो. खरं आहे अक्षरा, पहिल्यापासून हिला हेच हवं होतं. या घरात ह्या बाईनं पहिलं पाऊल टाकलं ना, तेव्हाच आमची श्रीमंती बघून डोळे फिरले होते हिचे. ग बसा जरा, ग बसा. हे बघा अधिपती, मी यांच्यावर कुठलेही आरोप करत नाहीये, जे सत्य आहे तेच सांगते. त्यांना बाबांशी लग्न करायचं होतं, पण त्यांना मी या घरात नको होते. मला संशय आला होता तेव्हापासून या सावध झाल्या होत्या. माझा काटा काढण्याचा प्रयत्न करत होत्या. माझं शिक्षण नसतं तर मलाही असंच वाटत राहिलं असतं की मी खरंच वेडी झाली, मला भास होत आहेत. पण तसं नव्हतं.
माझं डोकं ठिकाणावरच होतं. तुमचा प्लॅन फसला भुवनेश्वरी मॅडम, कारण तुमचे मनसुबे मी धुळीला मिळवले. काय प्लॅन केला होता तुम्ही? बाबांशी लग्न करायचं आणि मला वेडी ठरवायचं. हवेत गोळ्या झाडू नका. नाही अधिपती, हाच प्लॅन होता त्यांचा. हा यांचा प्लॅन होता, एकदम फुल प्रूफ. व्यवस्थित सगळं प्लॅन केलं होतं. पण तुम्ही एक गोष्ट विसरलात मॅडम. डोक्याला शिक्षणाची जोड असेल तर माणूस कुठल्याही कचाट्यातून बाहेर पडू शकतो. तुम्हाला असं वाटतं ना की शिकलेल्या माणसांना डोकं नसतं? तसं नाहीये. मला जसं शिक्षण आहे तसंच डोकंही आहे. मी 1 + 1 2 असं लॉजिक लावलं आणि छडा लावला या सगळ्या प्रकरणाचा. आणि आता सत्य तुमच्या समोर आहे. आता बऱ्या बोलानं कबूल करा, नाहीतर काय करणार तुम्ही सुनबाई? नाहीतर हा कबूल करेल. हे सगळं काय चाललंय मास्तरीनबाई? तुमचं ठरलंय मॅडम, तुम्ही बोलणार नाही ते. सुनबाई आम्ही काय केलंच नाही तर आम्ही काय बोलणार? हा, ठीक आहे, आता तुमची मर्जी. आता तो तर बोलेलच, पण आता माझ्याही हातात काही राहणार नाही. आज तुमचा खरा चेहरा अधिपतींसमोर. आज त्यांना कळेल की तुम्ही किती पाताळयंत्री आहात, किती आतल्या गाठीच्या आहात. काही प्रेम नाहीये तुमचं. तुम्ही जे म्हणता ना अधिपतींवर प्रेम आहे, या घरावर प्रेम आहे, तसं काहीही नाहीये. तुम्ही म्हणता तसं तुमचं बाबांवरही प्रेम नाहीये. तुम्हाला फक्त सत्ता हवी आहे, ताकद हवी आहे. तुम्हाला राज्य करायचंय या घरावर. आणि हे सगळं तुम्ही करताय या घरावर कंट्रोल मिळवण्यासाठी. पण आज तुमचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. सांग बजरंग, सांग खरं सांग. तू त्यांना घाबरू नकोस, ते काही करणार नाही तुला. तू बोल, तू बिनधास्तपणे बोल. अधिपतींना सत्य कळलं ना की ते सत्याच्याच बाजूने उभे राहतील. तू बोल बजरंग, तुला काही होणार नाही, तू बोल. हो जर आता इथे खोटं बोलला तुला मी जागेवर जित्ता काढत असतो बघ माझ्या. बजरंग, तू त्यांच्याकडे बघू नकोस. बजरंग, तू त्यांच्याकडे बघू नकोस. तू खरं सांग, अधिपतींना खरं सांग. कसं सांगू? कसं सांगू म्हणजे? टीचर मॅडम नंतर बोलू ना. नंतर का, आत्ता बोल ना. म्हणजे सगळ्यांसमोर. अरे तुला अधिपतींसमोर सगळं सांगायचं म्हणून इथे बोलवलंय ना. आता सगळे तर सगळ्यांसमोर सांग. बोल बजरंग, बोल, खरं बोल. तुला तुझ्या आईची शपथ आहे बजरंग, खरं बोल. काय टीचर मॅडम? खरं बोल. मग आता आईची शपथ दिली तर मला खरं बोलावंच लागेल. ऐका ना, आपण बोलून नंतर. अरे काय जातो, काय चाललंय तुझं बजरंग? तुला सांगितलं होतं ना, जे तू मला सांगितलंस ते तुला अधिपतींना सांगायचंय. हा, पण बिन काय नाही. खरं बोल, खरं सांग, सगळ्यांना सांग. टीचर मॅडम. नाही, तू खरं बोल आधी. बजरंग, तुला शपथ आहे? आईची शपथ आहे, तुला खरं बोल. सांग, यांनी तुला जेल बाहेर काढलं ना? यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाठवलं ना मला त्रास देण्यासाठी? यांनी केलं ना सगळं कारस्थान? टीचर मॅडम. तुला शपथ आहे बजरंग, खरं बोल. सांग, यांनी केलं ना? अरे तू बोल ना, तू खरं बोल ना. यांनी तुला जेल बाहेर काढलं ना? हं? यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाठवलं, मला त्रास द्यायला सांगितलं. यांनी केलं ना सगळं कारस्थान? तू बोल ना बजरंग. कोणी? अरे भुवनेश्वरी मॅडमनी. त्यांनी काय केलं? काय केलं म्हणजे?
तेच ना, तेच जे तू मला सांगितलंस. काय सांगितलं? उलट तुम्हीच मला सांगितलं ना. बजरंग असं का करतोयस तू? सुनबाई सुनबाई राहू द्या. हे बघा, अवघड जागेचं दुखणं होत असेल तर आम्ही तुम्हाला माफ करतो आम्ही तुम्हाला. पण जाऊ द्या, आता ह्यो गुन्हेगार आहे, याला आपल्या फॅमिली मॅटर मध्ये घ्यायचं म्हणजे. 1 मिनिट. फॅमिलीच्या मॅटर मध्ये तुम्ही आणलाय त्याला. ए बजरंग, तू बोललास ना माझ्याशी, आता का वाचा बसली तुझी? सांग ना सगळं. तू बोल ना घडाघडा. मला जे सांगितलं होतंस ते सांग ना सगळ्यांना, अधिपतींना सांग ना. तू हे सगळं करायला तुला भुवनेश्वरी मॅडमनी सांगितलं होतं ना. सुनबाई तुम्ही काय करायलाय? तुम्ही त्याला पट्टी पडवायलाय. मी नाही पट्टी पडवते, पट्टी तुम्ही पडवली होती त्याला. घ्या. आणि यांनी सगळं कबूल केलंय माझ्यापाशी. हे बघ बजरंग, खरं सांग, भुवनेश्वरी मॅडमने तुझ्या बरोबर काय सौदा केला होता? काय सांगितलं होतं त्यांनी? त्यांनी म्हणजे थोरल्या सरकारांनी. अजून कोणाबद्दल बोलतोय आपण? बजरंग तू सांग प्लीज, भुवनेश्वरी मॅडमनी तुला काय सांगितलं होतं? सांग. त्यांनी काय सांगितलं? काय सांगितलं होतं तेच तू सांग ना सगळ्यांना. काय यांनी मला तुम्हाला काय यांनी सांगितलं? त्यांनी सांगितलं. अहो, त्यांनी काहीच सांगितलं नाहीये मला. बघा अधिपती बघा. काय? त्यांनी कुठं काय सांगितलं? तू असं का करतोयस? असं का बोलतोयस तू? तू सांगितलंस ना मला काल. टीचर मॅडम, काल तुम्ही सोडा ना, मला जाऊ द्या ना तुम्ही. अरे जाऊ द्या काय? तू बोल ना खरं. काय खरं बोलू मी? खरंच सांगतोय मी. हे बघा, खरं मी बोलू शकत नाही आणि खोटं मी बोलणार नाही, कारण तुम्ही मला आईची आण घातली. आईची शपथ दिलीये म्हणून खोटं बोलू शकत नाही म्हणतोयस आणि खोटं बोलतोय. बोल ना मग खरं. खरं बोलू का? हो प्लीज खरं बोल. खरं हेच आहे की तुम्ही जे बोलताय ते खोटं आहे. अहो टीचर मॅडम, कशाला मला खोटं बोलायला लावताय? काय तमाशा लावलाय? मी खरंच सांगतोय. बजरंग तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? मला समजा कळतंय टीचर मॅडम, उलट तुम्हालाच कळत नाहीये. मी सांगत होतो तुम्हाला या शब्द बिप्त मला घालू नका. तुम्ही काय बोलल्या होत्या मला? तुमच्या विद्यार्थ्यासारखं यायचं, घाडाघाडा बोलायचं, एकदम घोकंपट्टी केल्यासारखं बोलायचं, मग तुम्ही मला तुमच्या वर्गातनं सोडून देणार. अरे काय बोलतोयस तू? काय घडाघडा घोकंपट्टी वगैरे काय बोलतोयस तू बजरंग? अरे तुला भीती वाटत होती ना? तुला भुवनेश्वरी मॅडमची भीती वाटत होती ना? त्या तुझा जीव घेतील असं वाटत होतं तुला? हे तू मला सांगितलं होतंस. मॅडमनी तुला जेल बाहेर काढलं, मग मी तुला बघितलं, मग अधिपती तिथे आले, त्यांनी बघितलं, त्यांनी तुला पुन्हा जेलमध्ये घातलं. तू घाबरत होतास ना यांना? तू मला म्हटलं होतंस ना की मला भीती वाटते, भुवनेश्वरी मॅडम माझा जीव घेतील म्हणून. थोरल्या सरकार जीव घेतील माझा? उलट गोर गरिबांना जीव लावतात त्या कसा जीव घेतील टीचर मॅडम? कारण तू खरं बोलणारेस म्हणून, माझ्या बाजूने बोलणारेस म्हणून तुला भीती वाटत होती. भुवनेश्वरी मॅडम तुझा जीव घेतील, तुला वाटत होती ना भीती? तू म्हटला होतास ना. काय बोलताय सुनबाई? त्याने तुमची बाजू घेतली म्हणून आम्ही त्याचा जीव घेणार. तुम्हाला जे पाहिजे ते काय तो बोलत नाही म्हणून तुम्हीच सगळं बोलायला लागल्या काय? त्याची भीती सांगून टाकली तुम्ही. आता त्याची स्वप्न बी सांगून टाका, ती बी तुम्हाला ठाव असतील नाही का? मॅडम तुम्ही थांबा प्लीज. बजरंग तू असं का करतोयस? तू खरं बोल ना. हे बघा टीचर मॅडम, खोटं मी नाही, तुम्ही बोलताय.
मी खरं बोलतेय. तू खोटं बोलतोयस. तू हॉस्पिटल मध्ये येत होतास, मला त्रास देत होतास. मी तुझं रेकॉर्डिंग केलं. मग म्हणून तर घाबरून इथं मी आलो. हं? त्यातच प्रेशर टाकलं म्हणून आलो ना मी इथं. बजरंग, खोटं बोलू नकोस. मी खोटं बोलत नाहीये, मी खरं बोलतोय. तुम्हीच खोटं बोलताय. मी खोटं बोलत नाहीये. मी खरं बोलतोय. बजरंग, तू खोटं बोलतोयस. हो, हा खोटं बोलतोय. तुमचं काय माहिती? उगाच चालत्या गाडीत चढू नका. तुम्ही होता का तिथं? आम्ही दोघं काय बोलत होते ऐकायला? होतो की आम्ही हो, आम्ही तिथेच होतो. कुठं? आम्ही अक्षरा वहिनींबरोबर आलो होतो आणि तू त्यांच्या समोर कबूल केलं होतं.